नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। चला आज बनवते अगदी खुसखुशीत आणि खमंग असे उडदाचे पापड। उन्हाळी वाळवणातला हा बऱ्यापैकी सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे, परंतु हे बनवायचे वेगवेगळे प्रकार आहेत। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो। चला आज मी तुम्हाला पांढरे शुभ्र उडदाचे पापड बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। सगळ्यात आधी पांढरे शुभ्र उडदाचे पापड बनवण्यासाठी आपण उडदाची डाळ घेतली आहे। उडदाच्या डाळीमध्ये दुसरी कोणतीही डाळ मी इथे मिक्स करणार नाहीये आणि त्याचबरोबर मी इथे घरच्या गिरणीवरती हे दळून घेते। तर त्यासाठी 0 नंबरची चाळण लावून हे पीठ मी दळून घेणार आहे। जर तुम्ही बाहेरून दळून आणणार असाल तर आवर्जून त्यांना अगदी बारीक पीठ द्यायला सांगा। तर आता उडदाबरोबर बरेच जण मुगाची डाळ हे वापरतात, तरीही चालेल, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये कोणतीही डाळ मिक्स करू शकता। परंतु दुसरी कोणती डाळ मिक्स केली की पापड थोडेसे लालसर होतात। बरेच जणांचे पापड हे लाल होतात, त्यामुळे ते तळल्यानंतर हे असे पिवळसर लालसर दिसतात। परंतु फक्त उडदाच्या डाळीचे जर तुम्ही पापड बनवले तर ते पापड वाळल्यानंतर आणि तळल्यानंतर हे पांढरे शुभ्रच दिसतात। त्याचबरोबर यामध्ये मी वापरते रामबंधू पापड मसाला। एक पॅकेट इथं 100 ग्रॅमचा आहे। असे मी 2 किलो पिठासाठी 3 पॅकेट वापरणार आहे। शक्यतो 1 किलोसाठी 1 पॅकेट असं हे प्रमाण आहे, परंतु एका पॅकेटाने तेवढे फ्लेवर आपल्या उडदाच्या पापडांना येत नाही। त्यामुळे 2 किलोसाठी 3 पाकिटे तुम्ही वापरू शकता। जर 1 किलोचं करणार असेल तर 1 किलोसाठी 1.5 पॅकेट वापरलं तरी चालेल। चला आता इथं 3ही पाकिटं मी फोडून घेते। एका बाउलमध्ये हे 3ही पाकिटातला मसाला काढून घेते। जर तुम्ही घरी मसाला बनवणार असाल तर घरीही बनवू शकता, परंतु बरेच वेळेला पापड हे घरी मसाला बनवून केले की ते तेलकट होतात, कारण आपण घरच्या मसाल्यामध्ये पापड खार जास्त वापरला जातो, त्यामुळे पापड आपले तेलकट होतात। त्यामुळे मी आवर्जून रामबंधूचा हा पापड मसाला वापरूनच पापड करते। चला तर 2 किलो पिठामध्ये हा संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचा। सगळे पापड एकाच वेळेस करणार नसलो तरीही सगळा मसाला एकाच वेळेस पिठामध्ये मिक्स करायचा, ज्यामुळे सगळ्या पिठामध्ये एकसारखा असा मसाला मिक्स होतो। त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल, जेव्हा पापड करायचे असतील त्यावेळेला पीठ घ्यायचे, मळायचं आणि करायचं। आता मसाला मिक्स करायच्या 2 पद्धती आहेत। एक तर तुम्ही अशा पद्धतीने कोरड्या पिठामध्ये कोरडा मसाला मिक्स करू शकता, किंवा हा मसाला तुम्ही गरम पाण्यामध्ये मिक्स करून पाणी थंड झाल्यावरती ते पिठामध्ये घालायचं, या पद्धतीनेही मिक्स करू शकता। चला आता मी हे सगळं पीठ एका डब्यामध्ये काढून ठेवलं आणि आता परातीमध्ये 2 बाउल म्हणजे साधारण मी अर्धा किलो पीठ इथं घेतले। मी आज अर्धा किलो पिठाचे पापड बनवणार आहे। चला त्यासाठी अर्धा किलो पीठ मी परातीमध्ये घेतलं आणि अगदी लागेल असं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळायचे। एकदम उडदाचं पीठ हे खूप चिकट असतं, त्यामुळे अगदी थोडं पाणी घेत आणि हाताने असं दाबत पीठ मळायचे। एकदम जर तुम्ही जास्त पाणी घेतलं तर पीठ खूप पातळ होईल आणि अगदी घट्टसर असं आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे। अजिबातही पातळ डो बनवायचा नाही आहे। चला कणकेपेक्षा दुप्पट तरी घट्ट हा गोळा बनला पाहिजे। चला पीठ आपलं छान इथं मळलं गेले। आता वरून थोडंसं तेल लावायचं। आता 2-3 वेळा आपण तेल लावणार आहोत पिठाला, गोळ्यांना, त्यामुळे तेल अगदी थोडं घ्यायचं आहे, कारण जास्त जर तेल लावलं तर पापड्यांना आपल्या तेलकट असा वास येतो। चला तेल लावून मी थोडंसं ह्याला मळून घेते। तुम्ही बघू शकता किती घट्टसर ह्याचा गोळा तयार झाला आहे। आता झाकून ठेवून हा तासभर मी गोळा छान भिजायला बाजूला ठेवणार आहे। आता 1 तास झाला आहे, पीठ आपलं छान भिजलं गेले। आता हे पीठ आपल्याला छान ठेचून घ्यायचे। गावाकडे आई हे पीठ छान पाट्यावरती वरवंट्याने ठेचून घ्यायची आणि त्यामुळे पापड अगदी खुसखुशीत असे व्हायचे, परंतु मी आता हे किचन वाट्यावरती ठेचून घेणार आहे। त्यासाठी किचन वाटा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पीठ ठेवून अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे। कमीत कमी 15 मिनटं, 10 ते 15 मिनटं हे पीठ छान ठेचून घ्यायचं। हात दुखायला लागला तर तुम्ही हात बदला, परंतु चांगलंच ठेचून घ्या। जेवढं तुम्ही पीठ छान ठेचून घेचाल तेवढे तुमचे पापड खुसखुशीत असे होणार आहेत। ठेचून घेतल्यामुळे पापड आपले तळल्यानंतर खूप छान असे त्याला फोड येतात आणि खायला देखील पापड तो अगदी खुसखुशीत असा लागतो। पीठ मी इथे छान ठेचून घेते। तोपर्यंत तुम्ही जर शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडत असेल तर लगेच एक लाईकही करा। चला आता पीठ आपलं छान ठेचून झाले। वरून थोडंसं तेलाचा हात परत एकदा लावायचा आणि परत एकदा हे छान पीठ मळून घ्यायचे। जेवढं पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढं त्यामध्ये आता लवचिकता यायला सुरुवात झाली आहे। एकदा मळून घेतलंय, परत एकदा मी ह्याला ठेचून घेते। ठेचत असताना अगदी पिठाच्या कडेपर्यंत ठेचायचं आहे, मध्ये ठेचायचं आहे आणि असं कणकेवरती कणिक पलटी करायची आणि परत एकदा ठेचून घ्यायचे। 15 मिनटं हे छान मी ठेचून घेतलंय आणि त्यानंतर हे पीठ आता मी हाताने अशा पद्धतीने ओढून घेते। अशा पद्धतीने ओढून घेतल्यामुळे पिठामध्ये एक लवचिकता यायला मदत होते। छान आपलं लवचिक असं हे पीठ लगेच तयार होतं।
तुम्ही बघू शकता आता पिठाची जी कन्सिस्टन्सी होती ते चेंज व्हायला लागली. जे सुरुवातीला अगदी कडक पीठ होतं ते पीठ आता लवचिक व्हायला लागले. जेवढं तुम्ही छान मळून आणि छान ठेचून घ्याल ते लवचिक आणि मऊसूद असं होतं आणि पापड आपल्याला लाटायला जास्त त्रास होत नाही. नाहीतर जर तुमचं पीठ खूप घट्ट राहिलं तर पापड लाटायला खूप ताकद लागते आणि हातही दुखून येतात. त्यामुळे पापड करताना देखील थोड्या क्वांटिटीमध्ये करत जा. एकदम जास्त जर पापड करायला घेतले तर ते तुम्हाला उरकणारही नाहीत आणि त्याचा त्रासही वाटतो. त्यामुळे वेळ असेल तसं तुम्ही हे प्रीमिक्स करून ठेवायचं पापडाचं आणि वेळ असेल तसं थोडे पापड तुम्ही करू शकता. इथे तोपर्यंत मी इथे लांबसर असा याचा रोल करून घेतला आहे आणि आपल्या चाकूला आवर्जून तेल लावून घेतले. तेल लावून घेतल्यामुळे पीठ अजिबातही सुरीला चिटकत नाही. तुम्ही बघू शकताय अगदी सहजपणे त्याचे गोळे तोडले जात आहेत आणि चाकूने तोडून घेतल्यामुळे अगदी एकसारखे असे हे गोळे तयार होतात. गोळे एकसारखे झाले की पापडही आपले एकसारखे साईजमध्ये तयार होतात. चला, हाताला देखील थोडंसं तेल पुसून घेतले आणि हे गोळे मी एकसारखे सगळे करून घेतलेत. आता एक रोल झाला की नंतर पुढे परत एकदा हे पीठ मी छान एकसारखं करून घेते. जो आपण रोल बनवतोय तो देखील एका जाडीचा बनवायचा. खूप जाड खूप पातळ असा न बनवता एका जाडीचा बनवायचा आणि त्यानंतर त्याचे अशा पद्धतीने गोळे तोडून घ्यायचे. ह्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या ठरतात प्रत्येक रेसिपीमध्ये आणि पापड बनवताना तर ह्या छोट्या गोष्टींमुळेच पापड आपले परफेक्ट असे तयार होतात. चला, बोटांना परत एकदा मी थोडंसं तेल घेतले आणि हे तेल सगळ्या मी गोळ्यांना लावून घेते. तेल खूप जास्त वापरायचं नाही आहे. मी प्रत्येक स्टेजला अगदी बोटांवरती तेल घेत वापरलं आहे जेणेकरून आपल्या पापडांना तेलकट वास येऊ नये. चला, आता घेऊयात पापड आपले लाटायला. पापड लाटण्यासाठी इथे मी उडदाचंच पीठ मी थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं. पीठ आपण आता पापड लाटताना वापरणार आहोत. त्याला इथे एक गोळा घेतला आहे. गोळ्यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि पापड आपला लाटायला घ्यायचा. चला, पापड लाटत असताना एकसारखा असा गोल गरगरीत पापड लाटून घ्यायचा. आणि हे पापड अगदी 1 ते 2 दिवसामध्ये लगेच वाळले जातात, लगेच सुकलेही जातात. तुम्ही फॅनच्या हवेखाली वाळवू शकता किंवा उन्हातही ठेवू शकता. पण उन्हाला जास्त वेळ ठेवू नका कारण हवेमध्येच ते अगदी झटपट असे वाळून होतात. चला, तुम्ही बघू शकता किती पातळ असा माझा पापड लाटून झाला आहे. पापड जेवढा पातळ तेवढा तो खायला देखील चविष्ट लागतो. उडदाच्या पापड्यांमध्ये जर तुम्ही मुगाची डाळ मिक्स केली तर लाटतानाच तुम्हाला पापड तो लालसर दिसायला सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींची अशी तक्रार असते की पापड आमचे लाल होत आहेत. पण तुम्ही उडदाचा पापड बघू शकताय, फक्त डाळ वापरून केलेले, उडदाची डाळ वापरून केलेला हा पापड लाटतानाच तुम्हाला कळेल की किती पांढरा शुभ्र असा दिसतोय. वाळल्यानंतरही हे पापड अगदी पांढरे शुभ्रच राहतात. मग तुम्ही जर तेलाचा वापर थोडासा जास्त केला असेल तर पापडांना थोडासा पिवळसर असा रंग येतो. तो तेलाच्या तेलकटपणामुळे थोडेसे ते पिवळसर दिसतात. चला, सगळे पापड मी इथे 2 दिवस छान वाळवून घेतलेत. मी 2 दिवसात सगळे 2 किलोचे पापड करून घेतले होते. आता हे पापड आपण तळून बघणार आहोत. पापड तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतले. त्यानंतर पापड घालायचं. तुम्ही बघू शकताय पापडाची लगेच साईज मोठी झाली. तेलात टाकल्याबरोबर पापड आपला छान फुलायला सुरुवात होते. तळताना तेल सुरुवातीला छान गरम करायचं आणि त्यानंतर अगदी लो करायचं. लो गॅसवरती आपल्याला हे पापड तळून घ्यायचे असतात, नाहीतर लगेच पापड लाल होतात आणि करपायलाही सुरुवात होते. आपले हे खमंग आणि खुसखुशीत असे उडदाचे पापड तयार झालेत. अगदी सोप्या पद्धतीने केलेले आणि परफेक्ट असे हे पापड तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती प्रत्येक रेसिपी ही भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत दाखवली जाते जेणेकरून तुमची पहिल्याच प्रयत्नात प्रत्येक रेसिपी ही परफेक्ट होईल. चला, हे उडदाचे पापड देखील घरी नक्की ट्राय करा. अजिबातही लाल होणार नाहीत आणि जास्त तेलकटही होणार नाहीत. तुम्ही बघू शकता आपले पापड अजिबातही तेलकट झालेले नाही आहेत आणि किती छान त्याच्यावरती फोड आलेत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा. धन्यवाद.